हे मात्र झालेलीच आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर इथून सामन्याला सुरुवात करायची आहे। फणसवाडी बनाम आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मलंगड कोपऱ्याची वाडी या दोन टीम मध्ये पाहायला भेटतोय हा क्वालिफाय सामना, क्वालिफायची मॅच। आज सर्वांची मन खऱ्या अर्थानं आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये जिंकून दाखवली। खऱ्या अर्थानं आपण बघतायत संपूर्ण बोरली टीमने, पण जसं म्हटलं जातं ना प्रत्येकी क्षण हा प्रत्येकी संघासाठी सारखा नसतो आणि म्हणूनच एक क्षण असा आला की ज्या क्षणामध्ये कुठेतरी थोडंसं कमकुवत ठरावं लागलं, ते म्हणजेच बोरली टीमला धावा कुठेतरी कमी झाल्या, फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यामुळे तिथे तो सामना त्यांना गमवावा लागला आणि बोरली टीमवरती मात करून खारघर फणसवाडी टीमने आता आपला जागा पक्का केला या क्वालिफाय मॅचमध्ये। बट आता हा क्वालिफाय सामना कोण जिंकेल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे। त्यामुळे नक्कीच आता सर्वजण इथे या मॅचमध्ये बेधुंद होऊया आणि सध्या सगळीला बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतायत गोलंदाज रुपेश सज्ज झालेला ओव्हर विकेटनं। रुपेशचा पहिलाच बॉल समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण अरुण या बॅटरला बघतोय, स्ट्रायकर एंडला मनोज आहेत। ऑफिशियल पंच देखतायत ग्रीन सिग्नल, लेट्स टू द प्ले, इट्स क्वालिटी क्रिकेट। हवं हवंसं वाटणारे क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करायला मिळेल। ओहो पहिला बॉल आणि यस, काय घडलंय जे पाहायचं नव्हतं तेच घडतंय, म्हणजेच कॅच छुटी सध्याच्या घडीला आणि हा सुटलेला झेल कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता गोलंदाजाला फार वाईट परिणामामध्ये घेऊन जाऊ शकतोय। सोपा झेल होता, क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली आणि त्यामुळेच हा सोपा झेल आता खरं तर निर्भय करून मैदानाला स्पर्श झाला आणि तिथे सध्या तरी कन्वर्ट केल्या 2 धाबा। पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात, पुढे एकदा मिसामिंग आहे, फटका फसला, फिल्डर लांब आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याचाच फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या दोन्ही बॅटर फणसवाडी टीमसाठी घेत आहेत सध्याच्या घडीला ही एक सिंगल। क्वालिफाय मॅच आहे, भरपूर सारी मजा या मॅच मध्ये येईलच येईल। प्रेक्षक खऱ्या अर्थानं जर पाहायला गेले तर आवर्जून आपल्याकडे सध्या तरी जास्ती जॉईन नाही आहेत, पण सकाळ झाल्या झाल्या प्रत्येक जण खरं तर यूट्यूबमध्ये घुसेल आणि तिथे सर्च करेल ब्रदर स्पोर्ट्स आणि सातत्यानं हा साहिल प्रतिष्ठान चषकाचा पहिला निगेटचा थरार की पहिली निगेट कोण गाजवली आपण तर ऑलरेडी या खरं तर भविष्य सत्रामध्ये हा सामना एन्जॉय करतोय। पण जशी सकाळ होईल तसं मात्र प्रेक्षक देखील आवर्जून ही लिंक ओपन करतील आणि या पहिल्या निगेटचा दावेदार कोण बनेल हे देखील आता काहीच वेळात आपल्या सर्वांना पाहायला भेटेल। 3 धाबा दाफलकावरती बनतायत, सॅग रोटेट झाली आहे, स्टाकर एंडला मनोज आहे, स्टाकर एंडला वेग प्रचंड वापरलाय, पडल्यानंतर आउट स्विंग आपल्याला पाहायला भेटतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्ट घडलंय काय तर ही सेफ डिलिव्हरी यूज करत असताना रुपेश ऑफ कटर आपल्याला पाहायला भेटतोय डाव्या हाताच्या खरं तर बॅटरला हा सहज रीतीचा नक्कीच राईट हँडरचा कन्फर्म लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर हा चेंडू सॉफ्ट हँडेडनं ढकलला जातोय, समोर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन मनोज होता, मनोजच्या बॅटमधून एक सिंगल कन्वर्ट होती आहे। बरोबर धावसंख्येवरती 4 धाबा लागल्या जात आहेत बॅटिंग करत असताना सध्या बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी टीमच्या। आत्तापर्यंत मॅचमध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपण बघाल मोठ्या फटक्यांपासून थोडंसं थांबवलं गेलं, वंचित ठेवलं ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी टीमच्या फलंदाजांना आणि अशीच कामगिरी करावी लागेल मलंगड कोपऱ्याचवाडी क्रिकेट संघाला। यस यस यस, परफेक्ट मिडल स्टिक वरती बॅटर आहे अरुण, पंचांनी कोणतीच वाट पाहिली नाहीये, जशी अपील झाली आहे बोट हवेत दाखवले, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण आता फलंदाजाला हा निर्णय मान्य नाहीये, म्हणूनच इथे आता तिसऱ्या पंचांची मागणी होती आहे तर डिसिजन रेफर केले जाईल। भेटतंय
फलंदाज परफेक्ट स्टिकच्या मधोमध आहे, त्यामुळे आता फलंदाजाला माघारी तर यावंच लागेल, कारण ऑन स्क्रीन वरती ऑलरेडी स्पष्टपणे बघायला भेटते की बॅटर पायचीच्या स्वरूपात इथे बाद झालेला आहे. यस, फणसवाडी टीमला लॉस नंबर 1, बॅट्समन हारून बाद. आणि त्याचबरोबर आता सध्या सगळ्याला फणसवाडी संघाला सांगितलं जातं की आपल्याकडे आता कोणताच रिव्ह्यू बाकी नसणार आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला ऑफिशियल पंच घेतील त्यावेळेलाच मिळेल, कारण आपण आपला रिव्ह्यू गमवलेला आहे. परफेक्ट बॅट्समन बाद झालेत, 4 वरती 1 विकेट अशी परिस्थिती सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना खारघर फणसवाडी टीमची बनती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॅटल करण्यासाठी दिनेश इंटर झाला. दिनेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय फलंदाजी साठी. सध्याच्या घडीला वेगवान बॉल मिस्टामिक सोक फटका फसलाय. मॅच मध्ये सध्या फिल्डर डाऊन दी बॉल सेलिब्रेशन आखलंय मलंगड. सध्याच्या घडीला आपण बघतायत कोपऱ्याचीवाडी टीमच्या रुपेशने, आणि इथे आता सध्याच्या घडीला खारघर फणसवाडी टीमला 4 वरती दुसरा लॉस, फलंदाज बाद. चार धावा दाफलकावरती असताना विकेट क्रमांक 2 लागल्या बॅटिंग करणाऱ्या सध्याच्या घडीला फणसवाडी टीमला. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला, ज्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना रुपेशने फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. आता इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज आकाश तयार झालेल्या आवृत्ती विकेटनं. आकाशला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग स्पेल मध्ये यूज केलंय. आता सध्याच्या घडीला इथे या स्पेल मध्ये समोर स्टॅकर इनला बॅटिंग करत असताना मनोज असतील. नॉन स्टॅकर इन वरती आपण बॅटर नरेशला बघतोय. अजून देखील 2 षटका आहेत. इथे जर प्रयत्न केले तर कम से कम 30+ तरी धावा गोळा करू शकेल फणसवाडी टीम. परफेक्ट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या मॅच मध्ये या कोपऱ्याचीवाडी संघ सध्याच्या घडीला भरपूर सानिध्य स्तराचं क्रिकेट खेळतीये. फटका आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकलं. 3 तिगाडा मैदान के अंदर, काम बिगाडा लागेल. आता फलंदाजी करत असताना अजून एक विकेट, रिस्क पाऊल, आणि त्या रिस्क्या पावलावरती ठरलेली ही मोठी धोक्याची घंटा, विकेट. चला बॅटर लगेच जा, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचेत. अजून एक फलंदाज बाद झालाय. 4च धावा धावफलकावरती आहेत. 3रा विकेट गमावलाय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला खारघर फणसवाडी संघाने. बरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल कोपऱ्याचीवाडी संघ आता सध्या तरी नक्कीच फार चांगल्या पद्धतीनं या मॅच मध्ये गोलंदाजी करते आहे. गोलंदाजांनी परफॉर्मन्स चांगला द्यायला सुरुवात केली आहे, कारण स्टार्ट जर पहिला गोलंदाज चांगला मिळवत असेल तर नक्कीच येणारे जे काही गोलंदाज असतात ते त्याच स्टार्टमधून क्रिकेट खेळतात. आणि एक्झॅक्ट रुपेशनं एक असा स्टार्ट मिळवला जो स्टार्ट आवश्यक होता कोपऱ्याचीवाडी टीमला. आणि तिथून जर पाहायला गेलं तर आकाश जसा बॉलिंग स्पेलमध्ये आला तसा त्याने मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती शोधून काढला एक रनआउटचा विकेट. तदनंतर जर पाहायला गेलं तर डॉट बॉल. म्हणजे सध्या तरी या मॅचमध्ये आपण बघतायत मलंगड कोपऱ्याचीवाडी टीम एक्झॅक्ट चांगला परफॉर्मन्स आणि चांगल्या लेमध्ये आज साहिल प्रतिष्ठान चषकाच्या फर्स्ट निगेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळतीये. वेगवान बॉल ऑफ खेळायचं होतं, बाटची कडा. हो या क्षणी काय घडतंय, सोफा झेल
सोपा जाईल होता, तो ड्रॉप झाला आणि मैदानाच्या आतमध्ये इथे पुन्हा एकदा या बॉलवरती जर बघायला गेलं तर एक सिंगल बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमच्या धावफलकावरती जॉईंट होईल. अक्षय रिप्ले आपण बघताय, लेग कटर होता, पडल्यानंतर बॅट्समनला चकमा दिला होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली आणि त्या घाईचा परिणाम आता सध्या एका धावेने नक्कीच धावफलकावरती 5 या अंकावरती पोहोचलेला बघायला भेटतोय. सध्या 5 धावा धावफलकावरती आहेत. आकाश गोलंदाजी करतो आणि आकाशचा अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला भेटेल. आकाशचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आकाशने मैदानाच्या आतमध्ये समोर फणसवाडी संघाला थांबवायला सुरुवात केली आहे. फाईन क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. फिल्डर बॉलवरती येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण बघतायत एका धावेचा प्रयत्न ऑलरेडी इथे झालेला आहे आणि या एका धावेने मैदानाच्या आतमधून फलंदाजी करत असताना सध्या फणसवाडी 6 या धावसंख्येवरती पोहोचती आहे. ज्या धावफलकावरती पोहोचायचे बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये फणसवाडी टीमला, त्या धावफलकावरती आता फणसवाडी टीम नक्कीच पोहोचू शकणार नाही आहे, कारण इथे अगोदरच विकेट बरेच गमावले आहेत आणि त्याच्यानंतर जो मानसिक प्रेशर बनलाय तो मानसिक प्रेशर स्पष्टपणे फणसवाडी टीमच्या या टोटलवरती पाहायला भेटतोय. पण तिथे क्षेत्ररक्षण चुका करतो आणि पंच सांगतायत की यस लेग बाईज मधून इथे या चेंडूवरती सध्याच्या घडीला आपण बघतायत एक सिंगल भेटली जाते. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 7 धावा धावफलकावरती लागतायत बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमच्या आणि अजून देखील या सामन्यामधील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. अजून देखील एक षटक शिल्लक आहे. अशीच फलंदाजी जर राहिली तर हा सामना लो स्ट्रॅटेजीचा बनेल. चला फास्ट घ्या, टीम मीटिंग करायची नाहीये. कोपऱ्याचवाडी संघ लवकर. चला जास्ती टीम मीटिंग करू नका, लवकर घ्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. फणसवाडी 7 या धावसंख्येवरती पोहोचली. आता गोलंदाजी मार्गवरती राजला सज्ज केलं जात आहे कोपरेश्वरी टीम कडून. अपोजिट जर पाहायला गेलं तर समोर बॅटिंग करत असताना अगदी बॅटर जयवन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, जयवनसाठी हा चेंडू ऑन साईडला फटका लपेटला जातोय. एका धावेचा प्रयत्न एक्झॅक्ट तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन जयवननं केला. जयवनला देखील माहिती स्ट्राईक रोटेट करावी लागेल. बॅट्समन मनोजला स्ट्रायकर एंडला आणावं लागेल, कारण टीमच्या टोटलवरती रन्स फार कमी आहेत. त्यामुळे कमसे कम या क्वालिफाय सामन्यामध्ये 20 तरी धावा होणं फार गरजेचं आहे. ओहो, राजचा हा चेंडू आउटसाइड द ऑप्शनच्या बाहेर. एक रनच्या मदतीने धावफलकावरती आता फणसवाडी संघ 9 या आकड्यावरती पोहोचते आहे. 9 धावा धावफलकावरती इथे आता सध्या या षटकामध्ये अजून देखील 5 चेंडूची फेकी गोलंदाज राज करत असताना पाहायला भेटेलच. ओहो, वेगवान बॉल अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता तिकडे बॅट्समन मनोज, पण मनोजला या क्षणी मात्र वेगातून बीट केलंय गोलंदाज राजने आणि इथे आलाय हा डॉट बॉल. हो, या क्षणी फटका फसलाय. अजून एक विकेट. फलंदाज मनोज बाद, आउट.
9 धावा धावफलकावरती आहेत. तिथे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन यशला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी इंटर केलं गेलंय. ओहो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये चुकीचा बॉल. तिथे मैदानावरती जर पाहिलं तर हाईट फॅक्टर चेक केलाय पंचांनी. एक्झॅक्ट नो प्लस शेडू जातोय. सीमारेषा बाहेर मिळतील या 5. पंचा रिव्ह्यू पाहिजे का? यस, बॅटर स्टेप आउट करतोय की नाहीये हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर यस, चेक केलं जात आहे. आणि यस, इथे तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतो की हा चेंडू बराच साईड फॅक्टरचा आहे, त्यामुळे नक्कीच नो चेंडू हा ऑलरेडी पंचांनी दिलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांचाही तोच सिग्नल येतोय. म्हणजे 5 धाबा इथे भेटत आहेत आणि 5च्या मदतीने धावफलकावरती आता फणसवाडी 14 या धावसंख्येवरती पोहोचली जाते आहे. 14 धाबा धावफलकावरती लागल्यात. समोर मैदानाच्या आतमध्ये यश फलंदाजी करतोय. येणारा बॉल फ्री हिट आहे. शॉर्ट ऑफ लेन सफल झालाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थिती बदलली जाईल. जिथे लो लिमिट होता तो लिमिट आता क्रॉस झालाय. आणि तो लिमिट क्रॉस होत असताना मोठ्या क्षेत्रामध्ये लिमिट बनवत असताना आपण बघतोय यश या बॅटरला हा 4. यश हा फलंदाज जर पाहिला तर नक्कीच वय वर्ष 15, परंतु क्रिकेटला कधी वय नसतं हे मात्र नेहमीच तुम्हाला सांगितलं जात असतं. तुमचं वय किती झालंय हे न पाहता तुमचा खेळ किती चांगला आहे हे ऑलरेडी पाहिलं जातं. आणि सध्या बरोबर यश हा फलंदाज चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतोय. 18 धाबा धावफलकावरती लागल्या आहेत. संघाचे चांगले चांगले फलंदाज आउट झालेत आणि जी जिम्मेदारी यशवरती आली आहे ती जिम्मेदारी मात्र नक्कीच यश फार चांगल्या पद्धतीने आपल्या खांद्यावरून पेलावतोय. राज पुन्हा एकदा वरती स्टम्प्सने. ओहो, राजचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ अक्रॉस बॅटने पुन्हा एकदा फटका सजवला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दुसरीचा प्रयत्न करत असताना आता क्लोज. यस, 1+1 विकेट. मॅच मध्ये आपण पाहतायत तर पहिलं सत्र होत आहे सध्याच्या घडीला संपन्न. आणि आलाय इथे एक सिंगल, एक विकेट. पण अजून एक चेंडू शिल्लक आहे इकडे. एक नो चेंडू आलाय. एक बॉल अजून आहे पंच, कारण एक बॉल वाईट आहे, एक बॉल नो आहे. बॉलवरती सिंगल, दुसरा चेंडू वाईट, तिसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर चौथा चेंडूवरती विकेट, 5वा बॉल नो प्लस 4, त्याच्यानंतर पुन्हा 4, त्याच्यानंतर विकेट आणि एक बॉल शिल्लक आहे. एकोणावीस धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. तिकडे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राज जोरदी विकेटने तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. समोर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इंडला तर सोमनाथ फलंदाजी करतायत. सोमनाथ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना बघायला मिळेल. वेगवान बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी. शेवटचा बॉल येईल पुन्हा एकदा चांगला राजचा. आणि अशा प्रकारे इथे या क्वालिफाय सामन्याचा पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फणसवाडी 19 वरती 6 गडी होत असताना पोहोचली आहे. आणि आता इथे आपण बघतायत मलंगड कोपऱ्याची वाडी टीम
येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20 धावेचं आव्हान चेज करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. चला लगेच कोपऱ्याचवाडी टीम आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण येऊन लगेच आपले बॅटर एंटर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर फणसवाडी टीम आपण लगेच आपलं क्षेत्र सेट करा. संघ फलंदाज पाठवून द्या, कारण इथे आपण जवळपास बघू शकतायत 4:30 झालेले आहेत. त्यामुळे आता 5 वाजून देऊ नका, हे लक्षात ठेवा, कारण आम्हाला देखील बराच लांबचा प्रवास करायचा आहे आणि आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमला देखील खूप लांबचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे आपण लवकर घ्या. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20 धावेची गरज या मॅचमध्ये बघायला भेटेल. सध्या तरी मलंगड कोपऱ्याच्या टीमला जो जिंकेल तो राहील आजच्या रात्रीचा सिकंदर, टॉप 6 मध्ये जागा मिळवेल. आणि या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये कोण जाणार हे पाहण्यासाठी आता थोडेच सेकंद किंवा थोडेच मिनिटं बाकी राहिली आहेत, हे मात्र जरूर. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजीमधून आपण बघतायत तर कोपऱ्याचवाडी संघाचे 2 बॅटर इंटर होत आहेत. बॅट्समन जर बघायला गेले तर आपण पाहताय अरुण आणि रुपेश हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. त्याच्यानंतर सोमनाथ हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच पाबपलेमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळेल. आणि तिकडे स्ट्रायकर रेंजला बॅटिंग करत असताना अरुण हा बॅट्समन असेल. रात्रीचं क्रिकेट प्रत्येकाच्या डोळ्यावरती थोडीशी झापड तर नक्कीच आली असेल. रात्र म्हटली तर शांत झोप घेण्याचं एक वेगळं चित्र असतं, पण आता क्रिकेटला जशी जशी मोठी निर्मिती मिळत चालली आहे तशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर रजनी क्रिकेटचाही आनंद प्रत्येक जण लुटतोय. पहिलाच बॉल खेळपट्टीवरती सध्याच्या घडीला सोमनाथ चाललाय डॉट. याच प्रकारची गोलंदाजी जर बनली तर हा क्वालिफाय सामना जरी लो स्कोरिंग असेल तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच रंगत बनेल. ओहो, पुन्हा एकदा वेगवान बॉल अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण पुन्हा एकदा सरळ हा चेंडू मिडल स्टिक मधून ट्रॅव्हलिंग करतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसराही बॉल निर्धाव फेकत असताना गोलंदाज सोमनाथ. ओहो, मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 चेंडू डॉट आले. त्याच्यानंतर फलंदाज अरुणच्या बॅटमधून फटका चांगला आहे. सध्याच्या घडीला शॉर्ट पॉइंटला बीट केलाय आणि सरळ हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या 4. सुरुवातीला खरं तर 2 चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अरुणच्या बॅटमधून चौकार येतोय. सध्या तरी कोपऱ्याचवाडी संघ देखील आजची रात्र गाजवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे आज इथपर्यंत पोहोचलोय म्हणून आजच हे स्वप्न सिद्ध करावं लागेल, कारण वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून आलोय तर त्या वेळेला सातत्यानं सिद्ध करावं लागेल. ओहो, चौकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये परिणामी जर बघायला गेला तर गोलंदाज सोमनाथचा वेगवान चेंडू बॅटची कडा. शॉर्ट स्वेलिंगला मेल विकेट. फलंदाज बाद.
लो स्कोरिंग मॅच आहे तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खरं तर मेहनत ही सोडली जात नाहीये. जसं सांगितलं जात असतं खऱ्या अर्थानं नक्कीच ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी हौसले है बुलंद तभी तो अभी है ये सफर जारी. मैदानाच्या आतमध्ये जरी धावा सुरुवातीला खरं तर फलंदाजी करत असताना फणसवाडी संघाने कमी बनवले असेल तरी सुद्धा त्या धावा रोखण्याचा प्रयत्न आम्ही ऑलरेडी करू शकतोय हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ आणि संपूर्ण फणसवाडी टीमचा हा स्क्वॉड 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट ऑलरेडी आता मिळालेला या मॅचला थोडंसं लांबवण्यासाठी गोलंदाज सोमनाथला. अजून देखील या ओव्हरमध्ये 2 बॉलची फेकी करायची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण येतोय बॅटिंग करण्यासाठी. ओहो किरणसाठी पहिलाच बॉल भन्नाट गती पडल्यानंतर सरळ हा चेंडू पोहोचतोय विकेटकीपरच्या दर्शनामध्ये. तिथे येईल अजून एक डॉट बॉल. ओहो सामना गरमीचा होतोय, सामना तापेल, सामना भिडेल, सामना झुंजेल हे मात्र नक्कीच आता इथून वाटायला सुरुवात झाली आहे. हो वेगवान चेंडू परंतु तासावरती तितकाच तोडसतोड उत्तर देणारा फटका. फॉलोविंग स्वीप बाचिटो आणि त्याच्यानंतर एक कनेक्शन सेम टू सेम आणि चेंडू जातोय स्वरलेख बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्यात ऑन द कार्पेट 4. चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आता 8 धावा लागतील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. इथून आता येणारे 12 बॉल आणि 12 धावेची गरज. 12 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये हे इक्वेशन सध्याच्या घडीला मलंगड कोपऱ्याचवाडी संघाच्या समोर येऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. कोण गाजवणार गावदेवी क्रिकेट संघ आयोजित साहिल प्रतिष्ठान चषकाची पहिली रात्र हे देखील आता काहीच वेळात पाहायला मिळेल. बारा बॉल 12चं इक्वेशन. गोलंदाजी मार्क वरती मनोज सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना रुपेश असतील. बेटर वर्सेस बेटर अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये सध्या एन्जॉय करायला मिळते. या लोवर फुल टॉस यॉर्कर डिलिव्हर्ड करायचं होतं पण सध्या सगळ्याला लोवर फुल टॉस डिलिव्हर्ड झाला. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये आताच्या घडीला काय घडेल बरोबर तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅकअप कोणत्या क्षेत्राचं नाहीये आणि जशी चान्स मिळाली त्या चान्सचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत कोपऱ्याचवाडी टीमच्या या दोन्ही फलंदाजांना 2 धाबा 2 आल्यात. आता 10 धाबा धावफलकावरती बनतायत. 11 चेंडू आता 10ची गरज. डिफेंड होईल की चेस हे मात्र नक्कीच आत्ताच्या घडीला पाहायचं आहे. फणसवाडी संघ या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न करतोय पण समोर जर बघायला गेले तर नक्कीच बॅटिंग करणारा संघ देखील हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतोय. लेग स्टिक मिस एक्स्ट्रा बॉल म्हणजेच 1-1 धाव आता मदत करते कोपऱ्याचवाडी टीमला आजची रात्र गाजवण्यासाठी. एक सिंगल आली आहे. आता 11 धावा धावफलकावरती जॉईंट होत आहेत. आता इथून 11 बॉल आणि 9 धावेची गरज. अकरा चेंडू 9ची गरज. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑफ झोन मध्ये पोहोचलेत. एका जागेवरती समाधान केलं जाईल. 1-1 रन जरी घेतली तरी सुद्धा सामना चेस होऊ शकतोय हे मात्र सध्या तरी आपण बघतायत. बॅटिंग करणारा कोपऱ्याचवाडी संघ सांगत असताना आपल्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं आहे. ओहो वेगवान बॉल लावू डॅफिल पण तिकडे पंच सांगतायत की नो ऍक्शन नो रिॲक्शन. एक्झॅक्ट बॅटर सेफ. मैदानाच्या आतमध्ये येईल डॉट चेंडू. आता इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होत असताना 9 बॉल्स आणि 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये साहिल प्रतिष्ठान चषकाची पहिली रात्र आणि हा क्वालिफायचा सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या सगळ्याला भरपूर भिडलेला पाहायला भेटतोय. ओहो या क्षणी काय घडतंय सध्याच्या घडीला शॉर्ट थर्डमॅन मौजूद आहे. थोडेसे प्रयत्न चांगले केले आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे सध्याच्या घडीला होतोय. बरोबर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 रन्स मिळतील. 2 आल्यात. धावफलकावरती बदल होतोय. 14 रन्स सध्या स्कोरबोर्ड वरती जॉईंट होत आहेत. आता 8 बॉल 6.
8 चेंडू 6ची गरज मैदानाच्या आतमध्ये या षटकातील अजून देखील 2 चेंडू टाकायचे गोलंदाज मनोजला. ओ हो वेग 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 यू मिस आय विल डेफिनेटली त्रिफळाची लागतोय विकेट. बॅटिंग करत असताना कोपऱ्याच्या टीमला फलंदाज किरण आउट. अजून देखील हा सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 6ची गरज मैदानाच्या आतमध्ये फणसवाडी संघ देखील मेहनत सोडायला मागत नाहीयेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज सध्याच्या घडीला ओढदी विकेटनं बॉलिंग करत असताना नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न करतोय. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी आकाश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश आलेला आहे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना. 7 चेंडू 6ची गरज. लो व फुल टॉस आणि एक्झॅक्ट घडले काय येईल मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल. आणि आता मॅच ला माहोल बनतोय. सध्याचा घडला येणारे 6 बॉल आणि 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. अस्तित्वाची लढाई, कर्तृत्वाची लढाई आणि गावाची लढाई कोण जिंकेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये जागा करून बसलाय. पण आता नक्कीच वेळ येईल ती सांगेल की इथे क्वालिफाय कोण होणार या संपूर्ण स्पर्धेच्या खरतर पहिल्या रात्रीमध्ये. सहा बॉल 6ची गरज. गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला दिनेश सज्ज झालेला आहे. फिल्डिंग मध्ये जर पाहायला गेले तर भरपूर चांगलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण सेट होत आहे. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रुपेश असतील, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश. 6 चेंडू 6ची गरज. आजची पहिली रात्र फार वेगळ्या रीतीची घडली जाती आहे हे मात्र वारंवार आपण नक्कीच बघतोय. पण उद्या देखील या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि सध्या तरी आजची रात्र कोण लेखणार आपल्या नावावरती हे पाहायचंय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतोय पण आज दिवस खराब आहे फणसवाडी टीमचा. कारण तिथे नशीब फोपावलेत सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या आपण बघतायत कोपऱ्याचवाडी टीमचे. आणि इथे आलाय हा सध्याच्या घडला चांगला स्ट्रोक. षटकार आहे की 4 हे पाहण्यासाठी आता टीबी अंपायरची मागणी झाली तर चेक होत आहे. आतमध्ये पडला. आणि यस टीबी अंपायरचा सिग्नल एक्झॅक्टली 6 आणि यस गावदेवी क्रिकेट संघ आयोजित हा साहिल प्रतिष्ठान चषक. आणि या साहिल प्रतिष्ठान चषकाची पहिली रात्र खर तर नक्कीच आपल्या नावावरती लेखत असताना आपण पाहिलाय. मलंगड कोपऱ्याचवाडी टीमला अभिनंदन असेल. कोपऱ्याचवाडी टीम
आणि त्याच्यानंतर हडलक सांगावं लागेल फणसवाडी टीमला, कारण रन्स कुठेतरी कमी झाले आणि त्यामुळेच या स्पर्धेतून या महत्वाच्या मॅच मधून कुठेतरी का होईना पण नक्कीच फणसवाडी टीमला पराभव झेलावा लागला आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये खात्रीपूर्वक क्रिकेट खेळलंय, टॉप 6 मध्ये जागा पक्की केली आहे. सातत्यानं आपण बघतायत कोपऱ्याचवाडी टीम